निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी किती जागा लढणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसात ठाकरे गटाकडून पुणे शहरातील 41 प्रभागांमधील तब्बल 336 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आदित्य शिरोडकर, संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे, रामभाऊ पारीख, प्रशांत बधे यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. याबाबत संजय मोरे यांनी माहिती दिली आहे. काल आणि आज 2 दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या. काल सकाळी 9:30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम आज आत्ता संध्याकाळी या ठिकाणी संपतोय. अजूनही ओघ आहेच की आम्ही फॉर्म भरला नाही, आमचा राहून गेला, गावी होतो, आमचा फॉर्म भरून घ्या. पण आता प्रक्रिया थांबवलेली आहे. फॉर्म भरायला सांगितल्यानंतर तुमचा विचार करण्यात येईल असं त्यांना सगळ्या आम्ही आश्वासन दिलेलं आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे, नाही तर माणसं येतातच आहे, मुलाखत चालूच आहे, सिस्टीम आहे. वेळेत अर्ज भरायला सांगितले होते, वेळेत मुलाखती पार पडलेल्या आहेत. अतिशय उल्हासित वातावरणामध्ये मुलाखती झाल्या. वाजत गाजत पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार या ठिकाणी आले, फटाके वाजवले, झेंडे घेऊन आले, बॅनर घेऊन आले. इतकं उत्साह होता या उमेदवारांमध्ये इच्छुकांच्या की आम्हाला आता उमेदवारी मिळाली, आम्ही प्रचाराला सुरू केलेला आहे. ऑलरेडी सगळ्या इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे, जनसंपर्क वाढला आहे, जनतेमध्ये पण उत्साह आहे. शिवसेनेला आता संधी दिली पाहिजे. शिवसेना चांगलं काम करते. ज्या सत्ताधाऱ्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आमचा भ्रमनिरास केला आहे, ही जनतेची भावना आहे. कारण मी पण एक इच्छुक उमेदवार आहे. मी फिरताना मला कळतंय की जनता काय म्हणते. उद्यामध्ये हा जागा वाटपाचा जो काही चर्चेचा विषय आहे तो मार्गी लागेल. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा आमचा मानस आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत. पण प्रत्येक पक्षाचा असा एक मानस असतो की माझ्या पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना कशी जागा मला काढून देता येईल किंवा घेता येईल हा प्रयत्न माझा असेल. त्या दृष्टीनं चर्चा चालू आहे. जागांची ओढाताण सुरू असते. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा व्हावा, आम्हाला जास्त जागा आमच्या पदरात पडाव्यात ही इच्छा प्रत्येकाची असते. त्या दृष्टीनं आमची पण आहे आणि तसं आम्ही पुढे चाललो आहोत. तुमच्याकडे एक माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आले, आमच्यातले 2 पदाधिकारी गेले, म्हणजे कोणी उमेदवारच नाही असं नाही. अनेक त्या गटामध्ये इच्छुक आहेत. SC गटामध्ये आमच्याकडे आणखीन 3 उमेदवार आहेत. ते एक प्रबळ इच्छुक होते. त्यांना असं काय वाटलं की भाजपमध्ये गेले की अगदी धुतल्या तांदळासारखा होतो आणि निवडून येतो. हे असं का निर्माण व्हायला लागले? कशाचं हे द्योतक आहे की भाजपमध्ये गेले की निवडून येतो? हे लवकरच त्यांनाही कळेल की आपण भाजपमध्ये गेल्यामुळे आपलं उमेदवारी फायनल आहे की नाही हा अजून प्रश्न आहे. झगडावं लागतं आहे. आमच्याकडनं 5 नगरसेवक गेले, त्यातलं फक्त एकाला नगरसेवकाला उमेदवारी कन्फर्म आहे. दुसरा अजून उमेदवारीला झगडतोय. तिसऱ्यांना तर डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं 3 लोकांना. म्हणजे विद्यमान नगरसेवकांची तिकीट आमच्याकडनं गेलेल्यांची कापली गेली. मग गेले कशासाठी? सुखासुखी तर नगरसेवक होते. 5 वर्ष कार्यकाळ संपन्न झाला. 2 वर्ष तुम्ही प्रशासकामध्ये चांगला निधी मिळत होतात. मग 1 वर्षात तुम्हाला तिकडे जाऊन काय मिळालं हे कधी जाहीर केलं? उमेदवारीसाठी झगडावं लागतंय. इथं जी मानानं सन्मानानं उमेदवारी मिळाली, निवडून आलात, आता तिथे गेल्यावर काय होते? परत आमच्याकडे येऊ मागतायत. आता नाही, जागा नाही. सीट लढवण्याकरता आमच्याकडे अनेक लोक इच्छुक आहेत. ते आम्ही आमच्या इच्छुकांना, निष्ठावंतांनाच देणार. आता तिकडे गेले, पस्तावत आहेत, आम्ही का गेलो, उगाच गेलो, चूक झाली. चूक ती चूक, चुकीला माफी नाही.